गेल्या वर्गामध्ये आपण संत मत्तईच्या शुभवर्तमानाची तोंडओळख करून घेतली आणि ही तोंडओळख करत असताना शेवटी आपण पाहिलं की ह्या शुभवर्तमानामध्ये येशूच्या जीवनातील एकूण 6 पर्वत आलेले आहेत. मोहाचा पर्वत, प्रवचनाचा पर्वत, प्रार्थनेचा पर्वत, रूपांतराचा पर्वत, दुःख सहनाचा म्हणजे काल्वरी पर्वत आणि स्वर्गारोहणाचा गौरवशाली पर्वत. ह्या शुभवर्तमानामध्ये इतर शुभवर्तमानांसारखेच एकूण 7 वेगवेगळ्या प्रकारचे गट कार्यरत असताना आपण पाहतो. त्यातील पहिला गट आहे याजक वर्ग. यहुदी समाजामध्ये याजक वर्गाची श्रेणी 3 टप्प्यामध्ये होती. त्याच्यामध्ये प्रमुख याजक, मुख्य याजक आणि याजक किंवा दुसरे उरलेले लेवी, अशा 3 टप्प्यामध्ये हे याजक गण सामावलेले होते. प्रमुख याजक म्हटल्यानंतर तो संपूर्ण श्रद्धावंतांचा किंवा श्रद्धावंतांच्या समुदायाचा प्रमुख, म्हणून त्या प्रमुख याजकाला काही महत्त्वाचे अधिकार होते. उदाहरणार्थ, पवित्र स्थानामध्ये वर्षातून एकदाच प्रमुख याजकाला प्रवेश करता येत असे आणि तो दिवस प्रायश्चित्ताचा दिवस असे. लेवीय अध्याय 16 मध्ये त्याच्याविषयी वर्णन आलेलं आहे. त्याचप्रमाणे न्यायसभा ज्यावेळेला भरत असे त्या न्यायसभेचा प्रमुख सन्निद्रीनचा प्रमुख म्हणून प्रमुख याजकाला काम करता येत असे. त्या व्यतिरिक्त मुख्य याजक असत. त्या मुख्य याजकांना देखील बरेचसे अधिकार होते. आणि मग याजक वर्ग असे. त्या याजक वर्गामध्ये जखऱ्या हा एक याजक आपण ह्याविषयी ऐकलेला आहे, किंवा जो याजक लूकच्या शुभवर्तमानातील चांगल्या शोमरोनाच्या दृष्टांतामध्ये बाजूने निघून जात आहे तो याजक, किंवा एखादा कुष्ठरोगी बरा झाल्यानंतर तू याजकांना दाखव, हे जे सांगितलेलं आहे ते याजकाविषयी. आणि लेवी जे असायचे ते लेवी सगळ्या उपासनेची पूर्वतयारी करायचे आणि बलिदानाची पूर्वतयारी करायची. अशा प्रकारचा याजक वर्ग आपल्याला ह्या शुभवर्तमानामध्ये भेटतो. दुसरा वर्ग आहे वडीलजन. हे वडीलजन श्रीमंत घराण्यातील लोकांपैकी होते. सरदार, दरकदार, श्रीमंत व्यापारी, अमीर शेतकरी असे प्रतिष्ठित लोक ह्या वडीलजनामध्ये असायचे. त्यांना समाजामध्ये मान मरातब असे. सन्नेद्रीन म्हणजे न्यायसभा, ह्याच्यामध्ये त्यांना स्थान असायचा. रोमी लोकांशी त्यांचे आणि रोमी अधिकाऱ्यांशी त्यांचे अगदी जवळचे लांगेबंदे होते. न्यायाची प्रकरणं हाताळण्यासाठी वडीलजनांची फार मोठी मदत मिळत असे. येशू विरुद्ध लोकांना चिथवणं आणि त्याला शेवटी दोषी ठरवणं, ह्यामध्ये वडीलजनांनी खूप मोठी भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. तिसरा गट आहे शास्त्री लोकांचा. यहुदी धर्मामध्ये नियमशास्त्राचा अभ्यास 40 वर्षांपर्यंत केल्यानंतरच एखाद्या व्यक्तीला शास्त्री हे पद दिलं जात असे. त्यांना डॉक्टर ऑफ द लॉ किंवा नियमशास्त्राचा अध्यापक, तज्ज्ञ अशा प्रकारची पदवी मिळत असे. लोकांना धर्मशास्त्र समजून देणं, ग्रामीण आणि शहरी भागातील न्यायालयाचे खटले चालवणं, शिक्षेची अंमलबजावणी करणं. यरुशलेमचे शास्त्री हे तर खूप नावाजलेले आणि प्रभावशाली असे शास्त्री मानले जायचे. गमलिएल हा संत पॉलचा शिक्षक होता. तो गमलिएल हा देखील प्रतिष्ठित आणि चांगल्या प्रकारे मान मरातब मिळालेला असा शास्त्राध्यापक होता, असे आपल्याला प्रेषितांची कृत्ये अध्याय 5 वचन 34 मध्ये आणि अध्याय 22 वचन 3 मध्ये वाचायला मिळते. त्यानंतर परुषी हे लोकांपासून अलिप्त असत. देवाचे आणि मानवाचे पावित्र्य हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असे. ते नियमशास्त्रावर सखोल चिंतन करीत असत. लोकांना प्रार्थना करायला शिकवीत. लोकांमध्ये त्यांच्या पावित्र्याविषयी प्रचंड असा आदर होता. इसवी सन 70 साली जेरुसलेमचं मंदिर उद्ध्वस्त झालं. त्या पडझडीनंतर यहुदी धर्म वाचविण्याचं श्रेय परुषांकडे जातं. शिमोन आणि निकोदेमस ह्यांच्यासारखे परुषी प्रभू येशू ख्रिस्ताचे मित्र होते, असं आपल्याला लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 7 वचन 36 आणि योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 3 वचन 1 पासून पुढे वाचायला मिळते. मात्र आपल्या पवित्र जीवनाद्वारे आपण देवाची मर्जी संपादन करू शकू असा त्यांचा समज होता. त्यामुळे येशूने त्यांच्यावरती कडक ताशेरे ओढलेले आहेत.
आणि ते कडक ताशेरे आपण मत्तईच्या शुभवर्तमानात अध्याय 23मध्ये अगदी स्पष्टपणे वाचतो. त्या व्यतिरिक्त संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये जकातदार आणि परुषी हे दोन गट एकत्र आणून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे ज्यांना पापी मानलं जायचं ते मात्र नीतिमान ठरत असत आणि जे स्वतःला पवित्र मानत असत ते कशा प्रकारे देवाच्या नजरेमध्ये फार पवित्र नाहीत हे लूकने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाचवा गट आहे सदुक्यांचा. हे प्रतिष्ठित याजक, ते केवळ नियमशास्त्रच मानत, संदेष्टांच्या ग्रंथाला त्यांच्या शिकवणुकीमध्ये स्थान नसायचं. पुनरुत्थान आणि देवदूत ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता. प्रेषितांची कृत्ये अध्याय 23 वचन 8. मृतांच्या पुनरुत्थानावरून त्यांनी येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केल्याचं आपण लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 22 वचन 23 ते 33 मध्ये वाचतो. सत्तेमध्ये राहण्यासाठी त्यांनी रोमी सरकारची हात मिळवणी केलेली होती. इसवी सन 70 मध्ये जेव्हा जेरुसलेमचं मंदिर उद्ध्वस्त झालं त्यावेळेला हे सदुकी किंवा सदुकपंथीय इतिहास जमा झाले. सहावा गट आहे जिलोत किंवा कनानी लोकांचा. येशूच्या 12 प्रेषितांपैकी शिमोन हा कनानी होता किंवा जिलोत गटाचा होता. ते नियमशास्त्राविषयी प्रचंड आवेशी होते. प्रसंगी धर्माच्या रक्षणार्थ ते हिंसेचा मार्ग सुद्धा पत्करीत. रोमन सत्ता उलथून टाकण्याच्या हेतूने त्यांनी बंड देखील केलेलं होतं. पुष्कळांना येशूचे प्रेषित व्हायचं होतं, परंतु येशूच्या अहिंसावादी विचारसरणीमुळे आणि शांतताप्रिय शिकवणुकीमुळे ते त्याला सोडून गेले आणि परत ते त्याच्या मागे कधीच चालले नाहीत असं योहान अध्याय 6 वचन 66 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटी 7वा गट आहे जकातदारांचा. हे रोमी लोकांच्या वतीने आपल्याच यहुदी बांधवांकडून कर गोळा करत असत. स्वतःच्या लाभासाठी ते लोकांवरती प्रमाणापेक्षा अधिक कर लादत. आपण जक्कईच्या बाबतीत हे लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 19 वचन 1 ते 10 मध्ये वाचताना पाहतो. नंतर मत्तय हा देखील जकातदार होता हे आपल्याला मत्तईच्या शुभवर्तमानात अध्याय 9 आणि 10 मध्ये वाचायला मिळतं. अशा प्रकारच्या त्यांच्या वागणुकीमुळे लोक जकातदारांना पापी म्हणत असत. येशूने ज्या वेळेला जकातदार असलेल्या एका व्यक्तीला अशा प्रकारे आपल्या मागे बोलावलं आणि नंतर जक्कईच्या घरी तो जेवावयास उतरला त्यावेळेला सगळ्या लोकांनी कुरकुर केलेली आहे. त्याचं कारण हेच आहे. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण संत मत्तईच्या शुभवर्तमानाची पार्श्वभूमी समजून घेतलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष 10 ते 11 टप्प्यांमध्ये संत मत्तईच्या शुभवर्तमानाचा अभ्यास करणार आहोत. तर पहिला टप्पा आहे अध्याय 1 ते 4. ह्या पहिल्या 4 अध्यायामध्ये नक्की काय काय दडलेलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला वंशावळ वाचायला मिळते. त्याचबरोबर संत योसेफाच्या मनामध्ये जी काही शंका निर्माण झालेली होती ती शंका देखील देवदूत स्वप्नामध्ये दूर करताना आपल्याला वाचायला मिळतो. दुसऱ्या अध्यायामध्ये मागी लोकांना पूर्वेकडे तारा दिसला म्हणून त्याचा शोध करत करत ते जेरुसलेमला आल्याचं, हेरोदाच्या राजवाड्यात गेल्याचं आणि त्यानंतर पुढे बेथलेहमपर्यंत पोहोचल्याचं वर्णन आपण ऐकत आहोत. दरम्यानच्या काळामध्ये हेरोदाला जेव्हा वाटलं की मागी लोकांनी आपल्याला फसवलं त्यावेळेला त्यांनी छोट्या बालकांची जी हत्या केलेली आहे त्याविषयीचं वर्णन आहे. आणि त्याही अगोदर इजिप्तमध्ये कशा प्रकारे पवित्र मरिया आणि योसेफ आपल्या बाळासह पळून गेले त्याविषयीचं वर्णन आलेलं आहे. शेवटी ते इजिप्तमधून कशा प्रकारे परतले आणि नाझरेत ह्या ठिकाणी स्थायिक झाले हे वर्णन आलेलं आहे. आता ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये जे वर्णन आहे त्या वर्णनाकडे थोडासा एक कटाक्ष टाकायचं. त्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे की यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे तो कुठे आहे आणि अध्यायाचा शेवट कसा झालेला आहे, त्याला नाझरेतकर म्हणतील अशा शब्दामध्ये तो शेवट झालेला आहे. आता हे दोन्हीही शब्दप्रयोग एकत्र करून बघा. यहुद्यांचा राजा येशू नाझरेतकर हे जर आपण बघितलं तर येशूच्या क्रुसावरती जी पाटी लावलेली होती त्यावरील हे शब्द आहेत. ह्याचा अर्थ काय, अगदी बालपणापासूनच येशूच्या डोक्यावरती मृत्यूची तरवार टांगलेली होती. यहुद्यांचा राजा येशू नाझरेतकर
मात्र हा यहुद्यांचा राजा येशू नाझरेतकर आपल्या मृत्यूवरती विजय मिळवतो आणि संपूर्ण विश्वाचा सम्राट म्हणून उदयास येतो. पण त्याचा जीव घेऊ पाहणारा मात्र हेरोद जो आहे तो काळाच्या पडद्याआड गेला अगदी थोडक्या अवधीमध्येच, आणि अक्षरशः त्याचं नामोनिशाण देखील पुसलं गेलं. तिसरा अध्याय आपल्याला योहान बाप्तिस्ता आणि मग त्याने केलेला येशूचा बाप्तिस्मा ह्याविषयीची माहिती देतो. ह्या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कशा प्रकारे योहान आणि येशू ह्यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. त्या संवादामध्ये की योहान त्याला सांगतो की मी तुमच्याकडे यावे असे असताना तुम्ही माझ्याकडे बाप्तिस्म्यासाठी येता हे कसे. आणि येशू त्याला सांगतो सर्व धर्माचरण पूर्ण व्हावे म्हणून हे झालं पाहिजे. सर्व धर्माचरण, इथे यहुदी धर्मासाठी धर्माचरण महत्त्वाचं होतं. नियमशास्त्रानुसार सगळं काही सुरळीतपणे झालं पाहिजे, त्याची छोटीशी झलक पडलेली आहे. योहानाची नम्रता त्या ठिकाणी दिसून येते, तेवढीच येशूची देखील नम्रता आणि त्या नम्रतेबरोबर धर्मनिष्ठा देखील त्या ठिकाणी दिसून येते. चौथ्या अध्यायामध्ये अरण्यातील परीक्षा आणि गालिलातील कार्य ह्याचा सुंदर असा संगम घडवून आणण्यात आलेला आहे. की अरण्यातील परीक्षा, की आत्म्याने संचरित झालेला प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्म्याच्या वेळेला त्याला तिथे पवित्र आत्मा मिळालेला आहे. आता आत्म्याने त्याला अरण्यामध्ये 40 दिवसासाठी नेलेला आहे. 40 दिवस हा शब्दप्रयोग देखील संत मत्तईच्या शुभवर्तमानासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याला ठाऊक आहे की जुन्या करारामध्ये 40 ह्या आकड्याला फार मोठं महत्त्व, की नोहाच्या काळामध्ये 40 दिवस आणि 40 रात्री धो पाऊस पडलेला होता. त्यानंतर 40 दिवस मोशे पर्वतावरती राहिलेला होता. 40 दिवस एलिया संदेष्टा देवाचा पर्वत म्हटलेल्या होरेब पर्वताच्या दिशेने वाटचाल करत होता. 40 वर्षे इस्रायली लोक अरण्यामध्ये वाटचाल करत होते. मग अशा प्रकारे योना देखील सांगतो 40 दिवस आणि 40 रात्री निनवे धुळीस मिळेल. हे सगळे 40 शब्द, 40 ह्या आकड्याशी संबंधित जी उदाहरणं आहेत ती सगळी उदाहरणं आपण डोळ्यासमोर ठेवायची आणि मग आपल्या धर्मामध्ये उपवास काळामधील 40 दिवस कसे महत्त्वाचे आहेत ते देखील समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. येशू त्या ठिकाणी सैतानाच्या सगळ्या पोकळ आश्वासनावरती मात करतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ह्या ठिकाणी शिकून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी 3 प्रकारच्या गोष्टी आहेत. पहिल्या प्रकारामध्ये 2 प्रकारची भूक आहे, की एक शारीरिक भूक आणि दुसरी देवशब्दाची भूक. म्हणून येशू सांगतो मनुष्य केवळ भाकरीवर नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनावर जगेल. दुसरा प्रकार आहे 2 प्रकारची सत्ता. ह्या जगातील सगळं ऐश्वर्य आणि परमेश्वराची सत्ता. म्हणून येशू सांगत आहे की फक्त परमेश्वर तुझा देव ह्याचीच पूजा कर आणि त्याचीच सेवा कर. परंतु सैतान त्याला सगळं काही वैभव दाखवतो. ह्या जगामध्ये माणूस नेमका त्या वैभवाला भुलतो आणि तिकडेच अडकून पडतो. आणि तिसऱ्या प्रकारची गोष्ट आहे बायबलचा अर्थ लावण्याची पद्धत. सैतानाने बायबलचा अर्थ कसा लावला, की शास्त्रलेख असाही आहे की ते तुला तुझ्या हातावर झेलून धरतील, तू खाली उडी टाक, तुला काही होणार नाही. हे आहे स्तोत्र 91. म्हणजे सैतान सुद्धा बायबलचा वापर स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी करू शकतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की असाही शास्त्रलेख आहे, तू आपला देव परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नकोस. अशा प्रकारे बायबलचा वापर आपण कशा प्रकारे करत असतो ते माणसाने तपासून पाहिलं पाहिजे. हे त्या ठिकाणी मोहावरती विजय मिळवताना येशू आपल्याला शिकवत आहे. त्यानंतर येशू येतो आणि गालिलामध्ये आपलं प्रेषित कार्य सुरू करतो. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. मग बऱ्याच लोकांपर्यंत तो जाऊन पोहोचतो आणि देवराज्याची सुवार्ता पसरवितो. त्या दरम्यानच्या काळामध्येच आपल्या पहिल्या प्रेषितांना तो पाचारण करतो. शिमोन पेत्र, त्याचा भाऊ आंद्रेया, नंतर जब्दीचे मुलगे याकोब आणि योहान ह्यांना पाचारण करण्याचं काम ह्या पहिल्या 4 अध्यायातील 4थ्या अध्यायामध्ये झालेला आहे. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा आहे डोंगरावरील प्रवचन. ह्या डोंगरावरील प्रवचनामध्ये नक्की काय दडलेलं आहे
8 धन्योद्गार दडलेले आहेत आणि 10 आज्ञांवरचं सविस्तर असं स्पष्टीकरण दडलेलं आहे. ते 8 धन्योद्गार आहेत ते बारकाईने वाचायचे. त्या धन्योद्गारापैकी एक धन्योद्गार निवडायचा, त्याच्यावरती सखोल असं चिंतन करायचं. उदाहरणार्थ, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. पुत्र ह्या ठिकाणी हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे किंवा मुले म्हणतील हा शब्द वापरण्यात आलेला आहे, ती आपली स्वतःच्या पोटची मुलं. म्हणजे तुम्ही विचार करा, शांती करणारे हे साक्षात परमेश्वराचं स्वरूप ह्या जगामध्ये असतं. अशा प्रकारची शिकवण त्या धन्योद्गारामध्ये देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर मग येशू 10 आज्ञांचं स्पष्टीकरण देतो. उदाहरणार्थ, व्यभिचार करू नकोस असं सांगितलेलं आहे, परंतु जो माणूस दुसऱ्या व्यक्तीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या हृदयात, अंतःकरणात त्याच्या विरुद्ध, तिच्या विरुद्ध व्यभिचार केलेलाच आहे. किंवा खून करू नकोस असं सांगितलेलं आहे, परंतु जर तू रागावलास तरी सुद्धा तू खुनाच्या दिशेने वाटचाल केलेली आहेस. अशा प्रकारे 10 आज्ञांचं स्पष्टीकरण आपल्याला तिथे वाचायला मिळतं. तिथे मुख्य मुद्दा कोणता आहे? येशूने बाह्य गोष्टींपेक्षा अंतःकरणातल्या गोष्टीवरती अधिक भर दिलेला आहे. की अंतःकरण जर स्वच्छ असेल तर आपण नियमशास्त्राचे जे पालन करतो त्या पालनाला खूप मोठा अर्थ प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर 8 आणि 9 ह्या 2 अध्यायामध्ये, आता हा तिसरा टप्पा आहे, त्या तिसऱ्या टप्प्यात 8 आणि 9 हे 2 अध्याय आहेत. त्या 2 अध्यायामध्ये येशूची शिकवण आणि त्याचं कार्य ह्याचं वर्णन आलेलं आहे. काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे? की येशू कुष्ठरोग्याला बरं करतो. आता आपण बऱ्याच वेळेला हे ऐकलेलं आहे, म्हणून आपल्या पटकन लक्षात येत नाही की कुष्ठरोग्याला बरं करण्यामध्ये एवढं काय विशेष आहे. पण अगदी अलीकडे 50 वर्षापर्यंत बाबा आमटेसारख्या व्यक्तीने, मदर तेरेसा सारख्या व्यक्तीने आणि संत डेमियन ह्यांच्यासारख्या व्यक्तीने ज्यावेळेला कुष्ठरोग्यांच्या प्रांतामध्ये प्रवेश केला तेव्हा लोकांनी नाकं मुरडली. त्या व्यक्तींच्या अंगाला हात लावायचा, त्यांचा संसर्ग होण्याचा धोका पत्करायचा. अगदी अलीकडेपर्यंत अशी विचारसरणी होती. म्हणजे तुम्ही विचार करा की 2000 वर्षांपूर्वी कशी विचारसरणी असेल. कुष्ठरोग्यांपर्यंत जाऊन पोहोचायचं, त्यांना स्पर्श करायचा, त्यांना बरं करायचं. शताधिपतीचा चाकर, इथे देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दाची ताकद ह्याच्यावरती भर देण्यात आलेला आहे. काय नक्की तिथे वर्णन आलेलं आहे की एक शताधिपती येऊन येशूला सांगत आहे, माझा चाकर आजारी पडलेला आहे आणि तुम्ही फक्त शब्द मात्र बोला, कारण तुम्ही माझ्या घरी यावेत एवढी माझी पात्रता नाही. फक्त शब्द मात्र बोला आणि माझा चाकर बरा होईल. आता मुद्दा कोणता आहे? यहुदी माणूस बिगर यहुदी माणसाच्या घरी सहज जात नसे. इथे हा शताधिपती आहे, म्हणजे हा रोमी सैनिक आहे, रोमी माणूस आहे आणि अशा माणसाच्या घरी येशू जाणार नाही अशी त्याला खात्री होती. परंतु शब्दाची ताकद काय आहे ते त्या शताधिपतीला माहीत होतं. म्हणून तो सांगतो, मी एखाद्याला ये सांगितलं तो येतो, जा सांगितलं की तो जातो. ही शब्दाची ताकद आहे. ती शब्दाची ताकद किती आहे ती त्याला माहीत होतं. म्हणून तो येशूला सांगतो, फक्त शब्द बोला, माझा चाकर नक्कीच बरा होईल. मग येशू त्याला नक्की काय सांगतो? असा विश्वास मला साऱ्या इस्रायलातही आढळला नाही. येशूचे विश्वासाविषयीचे बरेचसे असे विधानं आहेत. 5 विधानं नक्कीच आपल्याला ह्या शुभवर्तमानात वाचायला मिळतात. की जेव्हा वादळ सुरू होतं तेव्हा येशू त्यांना विचारतो, तुमचा विश्वास कुठे आहे? एखाद्याला बरं करायचं असेल तर येशू विचारतो, मी हे करू शकीन असा तुझा विश्वास आहे का? एखाद्याला बरं करून झाल्यानंतर तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. त्यानंतर आज हे आता आपण बघत आहोत, त्यामध्ये असा विश्वास मला साऱ्या इस्रायलातही आढळला नाही. किंवा तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल आणि तुम्ही हा तुतीच्या झाडाला इथून उपटली जा आणि समुद्रात लावली जा असं म्हणाल तर तसं होणार आहे. हे विश्वासाचं सामर्थ्य ह्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. विशेष काय आहे? इस्रायलातही हा विश्वास मला सापडला नाही. ह्याचा अर्थ काय? एक बिगर यहुदी माणूस येशूवरती एवढा प्रचंड विश्वास दाखवतो की जो विश्वास यहुदी माणसांमध्ये देखील त्याला दिसून आला नाही. चटकन त्याचा चाकर बरा झालेला आहे. त्यानंतर पेत्राची सासू, इथे महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की पेत्राच्या सासूला बरं करतात, ती त्यांची सेवा करू लागली. माणसाला जेव्हा असा हिलिंगचा अनुभव येतो तेव्हा तो फक्त स्वतःसाठी नाही,
येशूने लोकांना बरं कशासाठी केलं? स्वर्ग राज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी, किंवा शिष्य होणाऱ्याची कसोटी, की ह्या जगामध्ये सगळ्या प्रकारची सुख आहेत, पण ती सुख लाटण्यासाठी मी आलेलो नाही. आकाशातील पाखरांना त्यांची घरटं आहेत, कोल्ह्यांना त्यांची बिळं आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला जमिनीवरती डोकं टेकवायला जागा नाही. प्रेषित कार्य सुवार्ता प्रसार करायचा असेल तर विश्रांतीची अपेक्षा माणसाने ठेवायची नाही, असं येशू त्या ठिकाणी सूचित करतो. नंतर येशू वादळ शांत करतो, त्याविषयी आता आपण ऐकलेलं आहे. आणि गद्रेकराचा भूतग्रस्त ह्याच्याविषयीची माहिती देखील आपण त्या ठिकाणी वाचत आहोत. 9व्या अध्यायामध्ये छप्पर उस्तरून येशू समोर ठेवण्यात आलेला तो पक्षाघाती माणूस, मत्तईला करण्यात आलेलं पाचारण, याईराची कन्या आणि रक्तस्रावी स्त्री, 2 आंधळांना येशूने दिलेलं दृष्टीदान, मुका भूतग्रस्त आणि ख्रिस्ताला आलेला लोकांचा कळवळा, ह्या सगळ्यांचं वर्णन आलेलं आहे. आता हे सगळं झालं वर्णन. दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्याच्यातील एखादं वर्णन पिकअप करायचं, त्याच्यावरती बराच वेळ घालवायचा, खूप छानपैकी त्याचं वाचन करायचं आणि त्याच्यावरती चिंतन करायचं. उदाहरणार्थ, याईराची कन्या आणि रक्तस्रावी स्त्री, प्रसंग कसा घडत आहे? येशू याईराच्या विनंतीला मान देऊन प्रवासाला लागलेला आहे, इतक्यात ती रक्तस्रावी स्त्री येते. त्याच्या गोंड्याला शिवली तरी मी बरी होईल असं सांगते, आणि खरोखरच तिचा रक्तस्राव ताबडतोब बरा होतो. आणि मग त्यानंतर येशू याईराच्या घरी जाऊन त्या मुलीला जिवंत करतो. ह्याला म्हणतात सँडविच शब्दशैली. म्हणजे पहिली सुरुवात झालेली आहे ही याईराच्या कन्येपासून, मध्येच रक्तस्रावी स्त्रीचं वर्णन आलेलं आहे, आणि शेवटी पुन्हा एकदा याईराच्या कन्येचं वर्णन आलेलं आहे. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याचं दर्शन संत मत्तईने आपल्या शुभवर्तमानामध्ये घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4थ्या टप्प्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली 12 प्रेषितांची निवड आणि त्यानंतर त्या 12 प्रेषितांना केलेलं मार्गदर्शन ह्याविषयीचं वर्णन आलेलं आहे. येशूने केलेलं जे मार्गदर्शन आहे त्याच्यावरती चिंतन करायचं, त्याच्यातली कोणकोणत्या गोष्टी आपल्या जीवनाला लागू पडतात ते तपासून पाहायचं. उदाहरणार्थ, कबुतरासारखे निरुपद्रवी राहायचं आणि सापासारखं चतुर राहायचं. एकीकडे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की निरुपद्रवी व्हा, म्हणजे कोणाला त्रास द्यायचा नाही, पण दुसरीकडे दुसऱ्याकडून आपल्याला सहज त्रास होईल इतकं माणसाने भोळं राहायचं नाही, सापासारखं चतुर राहायचं, असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. असं वर्णन जे आहे ते तुम्ही त्यामध्ये वाचू शकता. 12 प्रेषितांची जी नावं आहेत ती नावं बायबलमध्ये न बघता स्वतः लिहून काढण्याचा प्रयत्न करायचा. आता त्याच्यासाठी एक जी पद्धत आहे ती पद्धत आपण शिकून घेणार आहोत. ह्या 12 प्रेषितामध्ये 2 शिमोन आहेत, शिमोन पेत्र आणि शिमोन कनानी. 2 जब्दीचा मुलगा याकोब आणि अल्फीचा मुलगा याकोब, म्हणजे 2 याकोब आहेत किंवा ज्यांना जेम्स म्हटलं जातं. 2 जूड आहेत, एक जुदास आणि दुसरा तद्दय, तो सुद्धा जूड आहे. असे एकूण 6 झाले. उरलेले 6 जे आहेत त्यांच्यासाठी BJPMAT अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. बी म्हणजे बार्थोलोम्यू, जे म्हणजे जॉन, पी म्हणजे फिलिप, एम म्हणजे मॅथ्यू, ए म्हणजे अँड्रू आणि टी म्हणजे थॉमस. अशा प्रकारे 12 प्रेषितांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही आणखी एक छोटासा प्रयोग करू शकता. ह्या सगळ्या 12 प्रेषितांचे जे सण आहेत त्या सणाच्या तारखा तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करायचा. की संत मत्तेचा सण 21 सप्टेंबरला साजरा केला जातो, संत योहानाचा सण 27 डिसेंबरला साजरा केला जातो, संत थॉमसचा सण 3 जुलैला साजरा केला जातो. अशा प्रकारे सर्व 12 प्रेषितांच्या सणाची यादी तयार करायची. जुदासच्या जागी मत्थिया ह्याचं नाव घ्यायचं आणि 14 मे ह्या दिवशी त्याचा सण साजरा केला जातो. हे आपण अध्याय 10 मध्ये वाचतो. त्यानंतरचा टप्पा आहे अध्याय 11 आणि 12. ह्यामध्ये देखील येशूने केलेलं कार्य आणि दिलेली शिकवण ह्याचं वर्णन आहे. सुरुवात त्याची करण्यात आलेली आहे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी, की स्त्रियांच्या पोटी जन्माला आलेल्यामध्ये योहान बाप्तिस्ता हा सर्वश्रेष्ठ आहे, परंतु जो देवाच्या राज्यामध्ये आहे तो आणि कनिष्ठ असेल तरी देखील तो योहानापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्याने प्रत्यक्ष देवराज्याचा अनुभव घेतलेला आहे.
त्या व्यतिरिक्त येशूने पश्चाताप न करणाऱ्या शहरांविषयी काढलेले दुःखोद्गार, बालसदृश मनोवृत्ती कशी धारण करायची की बाळकांसारखं झाल्याशिवाय देवाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही, ह्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. शिवाय अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ह्याच अध्याय 11 मध्ये वचन 28 मध्ये देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी एक शब्द महत्त्वाचा वापरण्यात आलेला आहे. तो शब्द आहे जू. माझं जू सोयीचं आणि माझं ओझं हलकं आहे. माझं जू आपल्या मानेवर घ्या. आता ह्याचा अर्थ काय आहे? जू म्हटल्यानंतर त्यासाठी 2 बैलांची गरज असते. येशू जेव्हा सांगतो की माझं जू आपणावर घ्या, म्हणजे एका बाजूला येशूने त्याची मान घातलेली आहे, दुसऱ्या बाजूने आपण मान घालायची आहे आणि त्याद्वारे देवराज्याचं कार्य पुढे सुरू ठेवायचं आहे. हे कार्य करत असताना बाजूला येशू देखील ते ओझं वाहत आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. अध्याय 12 मध्ये शब्बाताचं पालन, वाळलेल्या हाताचा माणूस, येशूला ठार मारण्याचा कट, त्या ठिकाणी कुठले 2 ग्रुप एकत्र आले आहेत थोडासा अभ्यास करून बघा. एकीकडे परुषी आहेत, दुसरीकडे हेरोदिया आहेत. एक धार्मिक गट आहे, दुसरा राजकीय गट आहेत. येशूला कटचाटात पकडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. सैतानाचा सहाय्य घेतल्याचा आरोप देखील ह्याच अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. आणि तिथे येशू महत्त्वाचा मुद्दा मांडत आहे की पवित्र आत्म्याविरुद्ध जो दुर्भाषण करील त्याच्या पापांची क्षमा ह्या युगात नाही, येणाऱ्या युगातही होणार नाही. हे पवित्र आत्म्याविरुद्धचं पाप नक्की काय आहे? चांगल्याला वाईट म्हणणं आणि वाईटाला चांगलं म्हणणं हे पवित्र आत्म्याविरुद्धचं पाप आहे. येशू चांगलं काम करत होता, त्याला त्यांनी सांगितलं हे सैतानाचा आधार घेत आहे. त्यानंतर चिन्ह दाखवण्याविषयीची विनंती, ही विनंती येशूने धुडकावून लावलेली आहे. योनाच्या चिन्हापेक्षा दुसरं चिन्ह तुम्हाला दिलं जाणार नाही. जसा योना माशाच्या पोटात राहिला, तसा मनुष्याचा पुत्र पृथ्वीच्या पोटात राहील. अपुऱ्या सुधारणेचे धोके की अशुद्ध आत्मा काढून झाल्यानंतर तो विसावा घेण्यासाठी निर्जन स्थळामध्ये फिरतो. त्याला जर कुठे स्थान मिळालं नाही तर परत एकदा ज्या माणसामधून काढलेला आहे तिथे येतो आणि तिथे तो काय बघतो? झाडलेले, सुशोभित केलेले परंतु रिकामे असलेले त्याला आढळून येते. हा एक मोठा धोका आहे की परमेश्वर ज्यावेळेला आपल्याला शुद्ध करतो त्यानंतर ती जी पोकळी निर्माण झालेली आहे, पापाची घाण काढून झाल्यानंतर त्या ठिकाणी नीतिमत्ता आणि नैतिकता ह्यांनी ते घर भरून गेलं पाहिजे. जर तसं नसलं तर ते रिकामे असल्यामुळे तिथे दुसरे आत्मे येऊन वस्ती करतात आणि ह्या माणसाची दशा अगोदरच्या पेक्षा अधिक दयनीय होते, असं येशूने शिकवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे खरेखुरे नातलग कोण आहेत त्याविषयी देखील माहिती ह्याच अध्यायात देण्यात आलेली आहे की जो देवाच्या वचनानुसार वागतो, देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, तो माझा भाऊ, ती माझी बहीण आणि ती माझी आई आहे, असं येशू शिकवतो. पुढच्या टप्प्यामध्ये दाखल्यांद्वारे देवराज्याचं स्पष्टीकरण येशू देत आहे. ह्या अध्याय 13 मध्ये एकूण 7 दाखले देण्यात आलेले आहेत. ह्या 7 दाखल्यांपैकी कुठला तरी एक दाखला घ्यायचा, त्या दाखल्यावरती सखोल चिंतन करायचं. उदाहरणार्थ की पहिलाच दाखला आहे पेरणाऱ्याचा दृष्टांत. 4 प्रकारची जमीन कोणती आहे त्याच्यावर चिंतन करायचं. पण त्या 4 प्रकारच्या जमिनी व्यतिरिक्त जमीन कशीही असली तरी परमेश्वर मात्र पेरणी करतच राहतो, हा जो मुद्दा आहे तो लक्षात घ्यायचा आणि आपल्या हृदयाची जमीन सुपीक कशी करता येईल. जरी ती सुपीक असली तरी ती 100%च फळ देईल असं नाही. काही ठिकाणी 30, काही ठिकाणी 60, काही ठिकाणी 100 अशा प्रकारचा देखील प्रकार घडू शकतो. ह्याचं भान माणसाने ठेवायचं आहे. तर ह्या 7 दृष्टांतामध्ये निंदनाचा दृष्टांत आहे, मोहरीचा दाणा आणि खमीर ह्यांचे दृष्टांत आहेत. त्यानंतर ठेव, मोती, जाळे ह्यांचा दृष्टांत आहे. हे सगळे दृष्टांत दिल्यानंतर शेवटी आपण वाचतो की ज्या नाझरेतात तो लहानाचा मोठा झाला होता तिथे तो आला, परंतु तिथे लोकांनी त्याला स्वीकारलं नाही. हा जो अव्हेर आहे तो अव्हेर हा देखील सुवार्ता प्रसाराचा भाग आहे. सगळीकडे सगळेच जण दिलखुलासपणे
मोकळ्या मनाने उघड्या अंतःकरणाने सुवार्तेचा स्वीकार करतीलच असं नाही, ह्याविषयीची शिकवण आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अध्याय 14, 15, 16 आणि 17 ह्याच्यामध्ये देखील काही वर्णन आलेलं आहे. त्या वर्णनामध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मृत्यू कसा झाला, त्या ठिकाणी एक छोटंसं प्रयोग तुम्ही करू शकता की वेगवेगळी पात्रे जी आहेत त्या पात्रांचा अभ्यास करायचा. कोणकोणती पात्र आहेत त्या ठिकाणी? योहान बाप्तिस्ता, त्यानंतर हेरोद आहे, हेरोदाचे सगळे पंक्तीस बसलेले सरदार दरकदार आहेत. त्यानंतर ज्या मुलीने नाच केलेला आहे ती मुलगी आहे, ती मुलगी जाऊन आपल्या आईला विचारत आहे आणि अशा प्रकारे ती संपूर्ण घटना घडत आहे. ती घटना डोळ्यासमोर ठेवायची आणि मग स्वतःला प्रश्न विचारायचा, ह्या 5 पात्रांपैकी किंवा 6 पात्रांपैकी मी कुठलं पात्र आहे? मी कोणासारखं त्या ठिकाणी वागत आहे? हेरोदासारखं वागत आहे का? दिलेला शब्द पाळण्यासाठी आणि केवळ मान मरात आणि प्रतिष्ठा ह्याच्यासाठी तो शब्द मी पाळत आहे का? आणि तो शब्द पाळत असताना खूप मोठं नुकसान होतं आहे, आपले सत्सद्विवेक बुद्धीविरुद्ध होत आहे, तरी देखील तो शब्द केवळ भीतीपोटी पाळत आहे का? तपासून पाहायचं. किंवा कपटाने योहानाचा काटा काढणारी त्या नाच करणाऱ्या मुलीची आई, तिच्यासारखं वर्तन आपलं आहे का? किंवा ती छोटी मुलगी चांगलं काय वाईट काय ह्याच्यातलं तिला काही फरक कळत नाही, आईने सांगितलं म्हणून तिने जाऊन मागितलं, अशा प्रकारची घटना घडत आहे का? आपण तपासून पाहू शकतो. 5,000 भोजन किंवा नंतर 4,000 भोजन देखील ह्याच अध्याय 15 मध्ये आलेलं आहे. येशू पाण्यावरून चालतो. मानवी संप्रदाय आणि येशूची शिकवण ह्याच्यामध्ये आपल्याला देखील फरक करता आला पाहिजे. अधिकृत शिकवण कोणती आणि चालीरीती आणि परंपरा कोणत्या, ह्याच्यामध्ये आपल्याला श्रेणीबद्ध रचना केली पाहिजे. श्रेणीबद्ध ह्याचा अर्थ असा की अधिकृत शिकवणीला पहिलं प्राधान्य, परंपरा आणि रूढी पद्धती आहेत त्यांना दुसरं प्राधान्य. कधी कधी रूढी परंपरा पाळत असताना अधिकृत शिकवणुकीला फाटा दिला जाण्याची शक्यता असते, ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलगी ह्या ठिकाणी कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, येशूच्या मुखातून शब्द बाहेर पडलेले आहेत की घरच्या मुलांची भाकर कुत्र्यापुढे टाकणं योग्य होणार नाही. ती जी कनानी स्त्री आली होती, त्या कनानी स्त्रीला उद्देशून येशू अशा प्रकारचे शब्द काढत आहे. हे ऐकून आपल्याला थोडंसं वाईट वाटतं, परंतु त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेला यहुदी लोक बिगर यहुदी लोकांना अक्षरशः कुत्र्यासारखी वागणूक द्यायचे, परंतु असं असताना सुद्धा येशू त्याच बाईसाठी चमत्कार करतो. ह्याचा अर्थ काय? श्रद्धा सगळ्या प्रकारच्या सीमारेषा पार करून पलीकडे जाणारी अशी गोष्ट आहे. तुझ्या विश्वासाने तुझ्या इच्छेप्रमाणे हो. बाई, तुझा विश्वास मोठा. येशूने एवढं स्पष्टपणे सांगून सुद्धा नंतर तिच्यासाठी चमत्कार केलेला आहे. श्रद्धेचं हे सुंदर असं प्रतीक आहे. पुष्कळ रोगी येशू बरे करतो, 4,000 लोकांना भोजन देतो. चिन्हाकरिता पुन्हा एकदा विनंती, असमंजसपणाबद्दल येशूचा निषेध, आपल्या शिष्यांचा येशूने केलेला निषेध, पेत्राची कबुली, हा उतारा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामध्ये काय नक्की दडलेलं आहे बघा, की लोक मला कोण म्हणून म्हणतात? ज्ञान दडलेलं आहे. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? अनुभव दडलेला आहे. आणि तो अनुभव पेत्र व्यक्त करत आहे. आणि तो अनुभव व्यक्त केल्यानंतर मग येशू त्याला सांगत आहे, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि अधोलोकांच्या द्वारांचे तिच्या पुढे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देईन, जे तू इथे बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल. म्हणजे ह्या ठिकाणी पेत्राला केवढा मोठा अधिकार देण्यात आलेला आहे बघा. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी पेत्राची कबुली. परंतु जेव्हा मरण पुनरुत्थानाचं भाकीत त्याने केलं, त्यावेळेला पेत्राने सांगितलं, प्रभूजी तुमच्या बाबतीत असं घडू नये. आणि येशूने सांगितलं, अरे सैताना माझ्यापासून चालता हो. ह्या ठिकाणी काय दडलेलं आहे बघा. जेव्हा त्याने सांगितलं तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात, तेव्हा येशूने सांगितलं, रक्त आणि मांस आणि नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रकट केलेलं आहे. देवाची वाणी कोणती ती येशूने ओळखली आणि सैतानाची वाणी कोणती ती देखील येशूने ओळखली. आध्यात्मिक साधना कशासाठी करायची? ही वाणी कोणाची आहे ती ओळखण्यासाठी आपल्याला अध्यात्माची साधना करायची आहे. त्यानंतर आत्मत्यागाचं निमंत्रण, ज्याला माझं शिष्य व्हायचं आहे त्याने आपला क्रूस उचलून दररोज माझ्या मागे आलं पाहिजे.
येशूच्या रूपांतराची घटना, त्यानंतर भूतग्रस्त मुलगा आणि दुसरं भाकीत आणि मंदिराचा कर देण्याविषयी, अशा प्रकारे ह्या टप्प्यामध्ये 14 ते 17 ह्या टप्प्यात येशूच्या जीवन कार्याचा आणि शिकवणुकीचा वृत्तांत देण्यात आलेला आहे. अध्याय 18 मध्ये लोकसमुदायामध्ये सामुदायिक जीवनावरती आधारित प्रवचन येशू देतो. सुरुवात तो नम्रतेविषयी एका बालकाचं उदाहरण देऊन, बालकासारखं झाल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही, किंवा अशा लहानातील एखाद्याला अडखळवायचं नाही. त्यानंतर भटकलेल्या मेंढराचा दाखला, अपराध करणाऱ्याबरोबर कसे वागावे, ह्यामध्ये 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे तुम्ही एकांती असताना त्याला दाखव. दुसरा टप्पा आहे की दुसरे 2 जण घे आणि मग त्या साक्षीदारांच्या तोंडून येणारा शब्द आहे तो शाबित व्हावा म्हणून त्याला समजून देण्याचा प्रयत्न कर. ते जर ऐकलं नाही तर तिसऱ्या टप्प्यामध्ये मंडळीला कळव. त्याने मंडळीचं ऐकलं नाही तर मग चौथा टप्पा, तो तुझ्यासाठी जकातदार किंवा पापी लोकांसारखा बनव. म्हणजे आता ह्याचा अर्थ काय आहे? जकातदार किंवा परराष्ट्रीयांसारखा हो. इथे मुद्दा कोणता आहे? त्या व्यक्तीच्या विचारसरणीचा प्रभाव तुझ्यावरती पडू देऊ नकोस, असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे. सामुदायिक प्रार्थनेविषयी सुंदर असं वचन ह्या ठिकाणी आलेलं आहे. जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमलेले असतात, तिथे मी त्यांच्यामध्ये हजर असतो, असं येशूचं वचन अध्याय 18 वचन 20 मध्ये आलेलं आहे. ते ह्या ठिकाणी आहे. आणि मग कृतज्ञ चाकराचा दृष्टांत, किती वेळा क्षमा करावी? 7च्या 70 वेळा. आणि मग तो कृतज्ञ चाकराचा दृष्टांत त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अध्याय 19 मध्ये सूटपत्राविषयी वैवाहिक जीवनावरती अतिशय सुंदर अशी शिकवण दिलेली आहे की का सूटपत्राची सवलत देण्यात आलेली आहे. अंतःकरणाच्या कठोरपणामुळे. जर अंतःकरण कठोर नसलं, ते मृदू मुलायम असलं, तर कोणत्याही प्रकारच्या सवलतीची गरज नाही. आपण सहज कोणत्याही प्रकारचे नियम आनंदाने मनमोकळेपणाने पाळू शकतो. लहान मुलांना आशीर्वाद, आईवडिलांची किती सुंदर अशी इच्छा येशूसमोर सादर करण्यात आलेली आहे आणि येशू त्याचा सन्मान करतो. श्रीमंत तरुणाचा प्रश्न, इथे आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की येशूने त्याच्यासमोर 2 प्रकारची संपत्ती ठेवली. चल, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. परंतु तो खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची पृथ्वीवरील संपत्ती बरीच होती. त्याची नजर स्वर्गीय संपत्तीकडे लागली नाही, कारण त्याची नजर पृथ्वी तलावरील संपत्तीकडे होती. आपल्याला हा फरक करता आला पाहिजे की मी कुठे संपत्ती साठवत आहे, स्वर्गात की पृथ्वी तलावर. मग येशू त्यावरूनच श्रीमंतीचे तोटे कसे आहेत, कसं उंटाला सुईच्या नेढ्यातून जाणं सोपं आहे, पण श्रीमंताला देवराज्यात प्रवेश करणं कठीण आहे, ते आपल्याला समजून देतो. द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांचा दृष्टांत, 3रं भाकीत याकोब आणि योहान यांची मान सन्मानासाठी विनंती, खरं मोठेपण आणि 2 आंधळ्यांना दृष्टीदान. नंतर येशू येरुशलेममध्ये प्रवेश करतो. तिथे सगळं जे काही घडतं त्याविषयीचं वर्णन आपण पाहतो. लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत अध्याय 22 मध्ये कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न, पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न, मशिहाविषयीचा प्रश्न, बरेचसे संघर्षाचे प्रसंग त्या ठिकाणी आलेले आहेत. अध्याय 23 हा अतिशय महत्त्वाचा आहे की जिथे शास्त्री पुरुषे ह्यांचा निषेध करण्यात आलेला आहे. 7 प्रकारचा निषेध तिथे दडलेला आहे. तुम्ही बारकाईने वाचून काढा आणि कोणत्या प्रकारचे 7 प्रकारचे निषेध आहेत येशूने दुःखोद्गार काढलेले आहेत ते शोधून काढण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर 24 आणि 25 ह्यामध्ये युगाच्या समाप्तीविषयी वर्णन करण्यात आलेलं आहे. इथे महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? जागृतीची आवश्यकता. त्यासाठी 2 दाखले देण्यात आलेले आहेत. पहिला दाखला आहे 10 कुमारिकांचा आणि दुसरा दाखला आहे रुपयांचा. आणि मग न्यायाच्या दिवशी काय घडणार आहे? राजा आपल्या वैभवाने आपल्या राजासनावर येईल आणि मग सर्वांचा न्याय करेल, त्याविषयीचं वर्णन आलेलं आहे. अध्याय 26 ते अध्याय 28 ह्यामध्ये येशूचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान ह्याविषयीचं वर्णन आलेलं आहे. त्याची सुरुवात येशू गेतसेमानी बागेमध्ये जातो. त्याच्याही अगोदर अखेरचं भोजन गेतसेमानी बागेमध्ये, आणि तिथून ती क्रुसाची वाट, क्रुसावरचं येशूचं मरण, त्याचं पुनरुत्थान, प्रेषितांना दर्शन आणि शेवटी स्वर्गारोहण. अशा प्रकारे संत मत्तेच्या संपूर्ण शुभवर्तमानाची थोडक्यात ओळख आपण करून घेतलेली आहे. आता तुमच्या गृहपाठासाठी 5 प्रश्न मी तुमच्यासमोर सादर करत आहे.
पहिला प्रश्न आहे की मत्तईच्या शुभवर्तमानातील वंशावळ बारकाईने वाचून काढा. त्यामध्ये असलेल्या 4 स्त्रिया, 5वी स्त्री पवित्र मरिया आहे, 4 स्त्रिया आणि त्यांची थोडीशी पार्श्वभूमी शोधून काढा. उदाहरणार्थ रुथ, हिचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे, तर तिची पार्श्वभूमी आपल्याला रुथच्या पुस्तकात मिळेल. तामार आहे, राहाब आहे, राहाब ही यहोशाच्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. तामार ही उत्पत्तीच्या पुस्तकात अध्याय 18 वगैरे 38 मध्ये वाचायला मिळेल. आणि बाथशिबा हा शमूएलाचं दुसरं पुस्तक अध्याय 11-12 ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याविषयी वाचायला मिळेल. थोडीशी पार्श्वभूमी, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, डोंगरावरील प्रवचन आणि त्यामध्ये येशूने दिलेलं 10 आज्ञांचं स्पष्टीकरण. सगळ्या 10 आज्ञा कदाचित तिथे दिसणार नाहीत, परंतु काही आज्ञांचं स्पष्टीकरण आहे, तिथला मुद्दा पिकअप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न तिसरा, अध्याय 10 मध्ये येशूने प्रेषितांना केलेलं मार्गदर्शन, त्यातलं आपल्याला कोणतं मार्गदर्शन लागू पडणार आहे तपासून पहा. प्रश्न चौथा, अध्याय 13 वाचायचा, त्याच्यातला एक दाखला उचलायचा आणि त्याच्यावरती सखोल चिंतन करायचं. आणि शेवटी एखाद्या चमत्काराचं स्पष्टीकरण. बरेचसे चमत्कार येशूचे ह्या आपल्या मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये कमीत कमी 18 ते 20 चमत्कार तुम्हाला वाचायला मिळतील. त्याच्यातला एक चमत्कार पिकअप करायचा, त्याच्यावरती सखोल चिंतन करायचं आणि मग देवराज्यासाठी सिद्ध झालेला शास्त्री, जो देवाच्या राज्याचा शिष्य झालेला आहे, तो जुन्या आणि नव्या भांडारातून आपलं कसं काढत असतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. संत मॅथ्यू ह्याचा सण 21 सप्टेंबरला असतो. त्या संत मॅथ्यूच्या बाबतीत जी छोटीशी घटना आहे ती मी तुमच्यासमोर सादर करून आजचा हा आपला क्लास संपूया. 1953च्या आसपास जॉर्ज नावाचा एक मुलगा एके दिवशी चर्चमध्ये गेलेला होता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना दिसलं की तिथे संत मत्तईच्या सणाचा दिवस आहे 21 तारीख आणि त्या ठिकाणी मी नीतिमानांना नव्हे तर पापी लोकांना बोलावण्यासाठी आलेलो आहे हे शब्द त्या मुलाने ऐकले आणि त्याच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा निर्माण झाली की जाऊन कन्फेशन करायचं. आणि तो कन्फेशनसाठी गेला. नेमकंच कन्फेशन अशा धर्मगुरूंकडे की ज्या धर्मगुरूंना कॅन्सर झाला होता आणि ते रजेवर औषधासाठी घरी आले होते. तर ह्या मुलाने सहज त्यानं विचारलं, फादर तुम्हाला स्वतः बरं नाही आणि तुम्ही कन्फेशनसाठी इथे बसलेले आहात. आणि त्या फादरांनी सांगितलं, माझं जीवन कदाचित 1 वर्षभराचं असेल, परंतु त्या वर्षभरामध्ये 5 महिन्यामध्ये का 4 महिन्यामध्ये जेवढ्या पापी लोकांचं कन्फेशन ऐकून त्यांना स्वर्गात घेऊन जाता येईल तेवढं मी प्रयत्न करणार आहे. हे कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी माझी एकच प्रार्थना आहे की कोणीतरी हे कार्य आता पुढे न्यावं आणि कितीतरी लोकांना खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या राज्यात आणावं. त्या मुलाच्या मनावरती एवढा परिणाम झाला की तात्काळ तो मुलगा जॉईन झाला, सेमिनरीमध्ये गेला, जेजुएट बनला, जेजुएट प्रोव्हिन्शियल बनला आणि आज तो पोप महोदय म्हणून पोप फ्रान्सिस ह्यांच्या रूपाने आपल्यासमोर उभा झालेला आहे. आता हे संपूर्ण वर्णन कशासाठी करण्यात आलेलं आहे की संत मत्तईच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती घडलेली ही घटना आहे. म्हणून संत मत्तईच्या शुभवर्तमानातील एखादं वचन आपल्याला स्पर्शून जाऊ शकतो. आज सुद्धा पोप महोदय काय करतात, आपल्या खिशामध्ये संत मत्तईचं शुभवर्तमान ठेवतात आणि जेव्हा त्यांच्या भेटीसाठी लोक येतात ते एक व्यक्ती निघून गेले आणि दुसरी व्यक्ती यायची आहे, दरम्यानच्या काळामध्ये त्या मत्तईच्या शुभवर्तमानातील एक छोटासा उतारा वाचत असतात. अशा प्रकारे अजूनही ते आपल्या जीवनामध्ये संत मत्तईचं जे कार्य आहे ते कार्य पुढे सुरू ठेवत आहेत. ते कार्य पुढे सुरू ठेवण्यास आपल्याला संत मत्तईच्या मॅथ्यूच्या मध्यस्थीने परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून देवाकडे दयेची याचना करूया.